तो एक साक्षात्कार असतो. माझ्या परिवारासोबत एक साक्षात्कार घडलेला आहे. तो कसा घडलेला आहे? आम्ही 3 भाऊ. माझ्या मोठ्या भावाला 2 मुलं. एक सिव्हिल BE झालेला, एक BTECला होता 3ऱ्या वर्षाला. मी मिलिटरीत होतो. ऑगस्ट 2023ची गोष्ट आहे ही. आम्ही फिरायला निघालो. 2 4 व्हीलर गाड्या माझ्याकडे. माझ्या 4 व्हीलरमध्ये मी, माझा परिवार, माझ्या मोठ्या भावाचा मोठा मुलगा, मोठ्या भावाची मिसेस आणि मोठा भाऊ. दुसऱ्या गाडीमध्ये लहान भाऊ, लहान भावाची मिसेस, त्याला 2 मुलं ते, आणि हा माझा 21 वर्षाचा पुतण्या त्या गाडीमध्ये. आमचा रूट होता फिरण्याचा शिर्डी, शनी शिंगणापूर, नाशिक. नाशिकला स्टे केला. 1 डे आमचा कंप्लीट झाला. नाशिकला आम्ही मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी त्र्यंबकेश्वर, सापुतारा आणि आईचा वणीगड चढत होता. सप्तशृंगी मातेचा वणीगड. पुणे 8 वाजेला. 2 4 व्हीलर गाड्या. माझी गाडी वरती चढून गेली. घाट चढल्यानंतर वरती एक 4 5 6 किलोमीटर अंतराचा एक प्लेन रस्ता लागतो, सपाटीकरण लागतं. आपण गडावर गेले असतील. आणि चढाई चढल्यानंतर परत अजून 5 6 किलोमीटर अंतराचा प्लेन रस्ता लागतो आईच्या मंदिरापर्यंत. तिथून माझ्या भावाला मी फोन केला. त्याला म्हटलं तू कुठे? टाईम होता 7:30 पावणे 8 वाजेचा रात्री. त्याला म्हटलं तो कुठे? तो म्हणे मी पण अर्धा घाट सोडून गेलेलो आहे. तो काय करता सो मागे थांबून गेला. त्याला म्हटलं ठीक आहे. त्याला म्हटलं वरती बघ खूप दुकाळ वातावरण आहे, दुवारी आहे, काहीच दिसत नाही रस्ता. योगायोग कसा असतो बघा. जी घडणारी गोष्ट असते तिला कोणीच टाळू शकत नाही. खालून जिथून बॅरिकेड लागलेलं असतं तिथून तुम्ही वरची आईच्या गडापर्यंत माझी गाडी पोहोचून गेली तरी मला मागून कुठल्या गाडीने ओव्हरटेक केलं नाही, समोर पण कुठली गाडीने आली. त्या घाटावर जणू फक्त माझी गाडी आणि माझ्या लहान भावाचीच गाडी चालू होती. मी त्याला तिथून फोन केला. तो म्हटलं तू कुठे येतो? म्हणे मी अर्धा घाट चढून गेलो, अर्धी चढाई चढून गेलेलो आहे, तुम्ही चला पुढे. त्याला म्हटलं बघ गाडी हळू चालवशील, दुवारी काही दिसत नाही रस्ता, तो चालेल. मी त्या सपाटीकरणवरून आईच्या मंदिरापर्यंत पोहोचलो. घरच्यांना खाली उतरलो. 4-5 कदम चालायला सुरुवात केली. तोपर्यंत माझ्या त्या लहान भावाच्या गाडीमध्ये त्याची मुलगी 8 वर्षाच्या मुलीचा मला फोन आला. तर त्या फोन जेव्हा मी उचलला तर माझ्या फोनमध्ये त्यांचा सगळ्यांचा रडण्याचाच आवाज येतो. गाडीमध्ये सगळा कोघाड चालू. मग आमचा दिमाग म्हटलं यार याला तुम्ही वरूनच बोललो होतो की गाडी हळू चालवशील, वरती काही दिसत नाही, असं दुवारी आहे, दुकाळ वातावरण. मग आमचं मन कुठेतरी डायव्हर्ट झालं. आमचं मन डायव्हर्ट काय झालं की गाडी खाली गेली, घाटाच्या खाली गेली, दाबले गेले म्हणून याचा आवाज येत असेल. असं आमच्या माइंडमध्ये आलं. पण तसं त्यांच्यासोबत काहीच घडलेलं नव्हतं. त्यांच्यासोबत हे घडलेलं होतं की जेव्हा या अर्ध्या घाटावरून त्याची सपाटीकरणला गाडी लागली ना, आम्ही सपाटीकरणवरून जेव्हा मंदिरापर्यंत पोहोचलो त्यांच्यासोबत हे घडलेलं होतं. माझा हा 21 वर्षाचा मुलगा जेव्हा गाडी घाटवरती चढून गेली, सपाटीकरण लागलं, तिथं हा 21 वर्षाचा मुलगा त्याच्या काकूला म्हणतोय आंटी मला देवी दिसते, मला आईसाहेब सप्तशृंगी माता दिसते म्हणे. तेवढ्यात आईसाहेबांचे गाणे चालू होते गाडीमध्ये. तर त्याची काकू त्याचं मन डायव्हर्ट करण्यासाठी, त्याचा विचार इकडे तिकडे करण्यासाठी त्याची काकू त्याला म्हणते बेटा आईचे गाणे लावलेले आहेत गाडीमध्ये, आपण आईच्या मंदिरावर जातोय, आपल्या मनामध्ये एक वेगळा आनंद, एक वेगळं फील आहे, तुला भास होत असेल, असं बोलून त्याचं मन डायव्हर्ट केलं. मन त्याचं डायव्हर्ट होऊन गेलं, तो शांत बसला. अजून अर्धा 2 किलोमीटर अंतरावर गाडी गेली आणि परत तो पुतण्या परत त्याच्या काकूला अजून म्हणतोय म्हणे नाही आंटी मला साक्षात सप्तशृंगी आई समोर डोळ्यासमोर दिसताय म्हणे. हा शब्द बोलला. त्या शब्दाचा त्याची काकू त्याला काही अजून रिप्लाय देत नाही. तोपर्यंत पावसाळ्यामध्ये जे वीज कडकते, वीज कडकल्यानंतर जे झाक पडतं उजळचं डोळ्यांना, एकदम पावसाळ्यामध्ये वीज चमकत आणि एकदम झाक बसते आपल्याला, अशी झाक पडली. झाक पडल्यानंतर जशा वणीगडावर सप्तशृंगी आई साहेब आहेत तशाच्या तशा 18 भुजाच्या बुडा तशी समोर प्रकट झाली. समोर हुबेहूब प्रकट झाल्या. सगळ्यांनी दर्शन गेलं. बाळाच्या आईसोबत साक्षात्कार झाला आणि विदिन काही सेकंदामध्ये सप्तशृंगी आई साहेबांनी बाळाच्या अंगात संचार करून घेतला. आईसाहेबांनी बाळाच्या अंगात त्याच टायमाला आईसाहेबांनी बाळाच्या अंगात संचार करून घेतला. त्या आदिशक्ती जशा बाळाच्या अंगात संचार केला तसा हा भाऊ गाडीमध्ये टहलका मातून दिला आणि म्हणून ते सगळे पोरं सगळे घाबरायला लागून गेले आणि सगळा कोगाट सुरू केला की आता चांगला बसला होता, काय झालं बोया दादाला असं म्हणून. आईसाहेब त्याच्या अंगात येतात. आईसाहेबांनी हे सगळं आम्हाला हे सगळं सांगितलं. माझ्या घरामध्ये 78 लाखाचं 3 मंजिला गावात घर बांधलं. पहिले 2 घरं होते, त्या घराच्या बाजूला प्लॉट घेतला. 78 लाख रुपये घर बांधून 3 मंजिला बिल्डिंग तयार केली. 3 भाऊ होतो, तिघांची व्यवस्था केली. 21 ते 22 लाखाचं त्या घरामध्ये फर्निचर केलं.
आम्ही गडावरनं येत नाही, आम्ही आमच्या घरात प्रवेश करत नाही तोपर्यंत आमच्या घरामध्ये कापूरचा त्याचा वास सकाळी 10:30 वाजता. रात्री मुक्काम केला, त्या लोकांनी आम्हाला निघू दिलं नाही. आम्ही तिथं थांबलो. त्या लोकांना आम्ही पर्यायी विचारला. त्यांना म्हटलं का हो, आता आमचा शिक्षणाचा मुलगा आहे, आम्ही हे कधी बघितलेलं नाही, हे वारं गारं काय असं, आम्हाला काहीतरी पर्याय सांगा. अंमळनेर गावाजवळ एक अंमळनेर खेडी गाव आहे, कोणाला माहिती असेल अंमळनेर खेडी, हा खेडी कौशी. त्या गावामध्ये तुमच्या वयाच्या, माझ्या मम्मीच्या वयाची एक बाई आहे. त्या बाईच्या अंगामध्ये कानबाई मारली. ती बाई उड्या घेते, खूप जागृत असं स्थान, असं कोणी सांगितलं आम्हाला? त्या लोकांनी सांगितलं. त्यांना जेव्हा आम्ही पर्याय विचारला, आमच्या शिक्षणाचा मुलगा आहे, त्यांनी आम्हाला नंबर दिला, त्या बाईला फोन केला. सकाळी उठून आम्ही 7:30 वाजता तिथून निघालो. 10:30 वाजेला घर पोहोचलो. घरात घुसत नाही तोपर्यंत माझ्या घरामध्ये कापूरचा त्याचा वास सकाळी 10:30 वाजे. मम्मीला विचारलं का गं मम्मी, कापूर झाला आहे का? नाही बेटा, कापूर नाही झाला. माझ्या घरामध्ये एवढा कापूरचा वास कसं काय येतोय? त्या गोष्टीला इग्नोर केलं. माझी मम्मी, मी, माझा लहान भाऊ, माझ्या पुतण्याला घेऊन आम्ही अंमळनेर खेडी गावाला गेलो. त्या बाईचं 2 मंजिला घर त्या गावामध्ये, वरती तिचं राहण्याचं, खाली ती गुड्या घेते, देवस्थान. घुसलो घरामध्ये, मी इथं बसलो, माझी मम्मी बसली, माझा पुतण्या बसला, माझा भाऊ बसला, आणि ते टेबल एवढ्या अंतरावर त्या बाईचं देवस्थानापासून आम्ही एवढा लांब बसलो. बाई खाली ती आपल्या देवस्थानासमोर बसली, लावली ज्योत. जशी ज्योत लावली तशा भाऊच्या अंगात आल्या. त्या बायांपर्यंत जायला मला एक 4-5 कदम चालून जावं लागेल ना. माझा पुतण्या चालून नाही गेला. इथून उठला आणि त्या बाईच्या अंगावर जंप डायरेक्ट उडी मारून दिली बाईच्या अंगावर. आणि त्या बाईला मिठी धरून घेतलो. आम्ही दोघं भाऊ एकमेकांकडे बघायला लागलो की एका बाई माणसाला पकडलं. आम्ही उठलो. आम्ही जसं उठायला लागतो तेवढ्या ती बाई आम्हाला इशारा करते, भाऊ खाली बसा आणि मागे बसा. त्या बाईने आम्हाला इशारा केला. आम्ही मागे बसलो. मागे बसल्यानंतर 15 मिनिटं त्या बाईला मिठी मारून धरली. ती बाई मांडी घालून बसलेली. 20 मिनिटं त्या बाईच्या मांडीत डोकं ठेवलं. वारं शांत झालं तेव्हा ती बाई त्याला म्हणते, दादा तू जा आता बाहेर बस. बाहेर बस. आणि मग तेव्हा ती बाई आम्हाला सांगते, म्हणजे भाऊ बहिणी होतो म्हणून माझ्या अंगावर झेप घेतली, मला मिठी मारली. कानबाई माता सप्तशृंगी. त्याच्यानंतर अजून एक शब्द वापरते, भाऊ मी इथली, भाऊ पुरा इथला. म्हणजे तिचा सांगण्याचा अर्थ, माझी ताकद काही सप्तशृंगी माय शे भाऊ तुम्ही तुमना घरमा सप्तशृंगी माय पुन्हा जे बेकार होईल तुम्ही पूजा करा, पाठ करा, असं आम्हाला त्या बाईने सांगितलं. आलो आम्ही घरी मुक्तीला. माझ्या घरामध्ये सप्तशृंगी आई साहेबांचा पासपोर्ट साईजचा फोटो पण नव्हता घरामध्ये. एखादी प्रेम म्हणा, चित्र म्हणा, फोटो म्हणा, काही नाही. आमची कुलदेवता बिजासनी माता, जी शिरपूर MP बॉर्डरला. मग आम्ही माझ्या लहान भावाला धुळ्याला पाठवले, फोटो फ्रेम करून आणला आणि आमच्या देवस्थानामध्ये फोटो फ्रेम ठेवल्यानंतर संध्याकाळ झाली. बसला देवस्थानासमोर. आई परत आले आणि मग सांगते आम्हाला ती कापूरची फोडचा वादचं सांगितलं. अरे म्हणे तुम्ही कापूर करत होते ना. अरे म्हणे तुझ्या घरात तो कापूरचा सुगंध मी घेऊन आली म्हणे, आणि तुमच्या घरात प्रवेश करण्याच्या पहिले मी तुझ्या घरात प्रवेश केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरात सप्तशृंगी आई साहेब कळस भरून गेलेले आहे. त्या कळसाला, त्या नारळाला मागच्या नवरात्रीमध्ये, आता ही गेली आता नाही, मागच्या नवरात्रीमध्ये नारळाला 2 डोळे आलेले आहेत, नाक आलेलं आहे आणि तोंड फोटो नाही, घरचा फोटो काढलेला नाही. त्या नारळाला जे तोंड आलेलं आहे आईचं, त्या नारळाला आम्ही 1.5 वर्षापासून, जसं वल्लीगडावर सकाळी ब्रह्ममुहूर्ताला आईच्या तोंडात पानाचा विडा दिला जातो, तसं माझ्या घरात त्या नारळाला जे तोंड आलेलं आहे, आईचं मुकुट आलेलं आहे, त्या मुकुटाला पानाचा विडा दिला जातो 1.5 वर्षापासून. 78 लाखाला 3 मंजिला घर बांधलं. त्या खालच्या माड्यापासून तर वरच्या माड्यापर्यंत 22 लाखाचं फर्निचर केलं. ते घर मी 1.5 वर्षापासून सोडून दिलेलं त्या घरात राहण्यासाठी, देवीसाठी. घरात सप्तशृंगी आई साहेबांची स्वयंभू मूर्ती 3:30 वाजेला आली. तिची आली, कुठून आली माहिती नाही. बाजारामध्ये त्या मूर्तीची घडायन तुम्हाला कुठं सापडणार नाही. जसं वणीगडावर लूक आई साहेबांचं सेम तसंच लूक येतो, एवढी मूर्ती. आणि मग आमचा भाऊ आई मंदिराकडे वळाले. माझं हे झाडं लावलेलं इथपर्यंत, ही गाडी लावलेली इथपर्यंत, हे सगळं बागायत क्षेत्र. आजच्या 1.5-2 वर्षापूर्वी तर काहीच नव्हतं. 1.5 वर्षापूर्वी मग आई आल्या. पुतण्याला सांगायची, जा मी जे नारळ दिलेलं आहे बालकाला घेऊन जा. मागे त्रिवेणी संगमचं झाड आहे बघा, पिंपळाचं, वडाचं, लिंबाचं सगळे झाड आहे. फोडून सांगितलं, मागे ही विहीर आहे. अरे तुझ्या शिवारात, तुझ्या शेतावर पिंपळाचं त्रिवेणी संगमचं झाड आहे, त्या झाडाच्या जवळ मागे विहीर आहे. विहिरीजवळ असं एवढ्या अंतरावर बालकाला घेऊन जा. आम्हाला या जागेवर पहिले 40 फुटाच्या अंतरावर शिवलिंग सांगितलं, महादेवाची पिंड 40 फुटाच्या अंतरावर. हे असं 51 दिवसपर्यंत चाललं. आई रोज अंगात यायच्या, रोज सांगायच्या, काढा बालकाला घेऊन जा, काढा बालकाला घेऊन जा, काढा.
ज्या माझ्या भावाच्या गाडीत तो बसलेला होता तो भाऊ त्याचा शौकरी माझा भाऊ. जेव्हाही आई अंगात येतात तेव्हा सवाल जबाब तो करतो. त्याचं फक्त एकच सांगायचा परिवार फक्त माझा एकच सांगायचा, आई जे असेल तुम्ही वरती काढून द्या, पुढचं काय करायचं ते आम्ही करू, असा आमचा शब्द होता. 51 दिवसपर्यंत सतत रोज चालला असं, रोज यायच्या रोज सांगायच्या, रोज यायच्या रोज सांगायच्या. 21व्या 22व्या दिवशी आई साहेबांचं टोनिंग बदललं. मग काय बदललं हे असे ऐकत नाही ना, मग आम्हाला धनाची लालसा दिली. भगवंत परीक्षा घेतो. आम्हाला सांगितलं त्याच्या खाली खूप काहीतरी रे काढा, खूप काहीतरी रे काढा. तरी आम्ही आईचा शब्द ऐकला. आई जेही असेल तुम्ही वरती काढून द्या. 51व्या दिवशी आई साहेबांचं परत अजून टोनिंग बदललं. नाही ऐकलं. आणि मग आई सांगते आम्हाला, अरे म्हणे तुम्ही धनाचे लोभीने दिसले म्हणे मला, जा तुम्हाला याच्यापेक्षा काहीतरी मोठं देते म्हणे मी. मग आम्ही विचार करायला लागलो, महादेवाच्या पिंडापेक्षा शिवलिंगापेक्षा या जगामध्ये मोठं आहे तरी काय. आणि मग तेव्हा आई सांगते आम्हाला की अरे म्हणे तुझ्या स्थानावर, तुझ्या शिवारात, शिवार म्हणजे ज्याला आपण परिसर म्हणतो, तुझ्या शिवारात साक्षात महाकाल विराजमान होत आहे म्हणे. मग हा बाबांचा मुकुट आम्ही गावकऱ्यांसमोर, त्यावेळेस माझा हा समोर फार्म हाऊस आहे, तुमची जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत माझी शेती, इथं 65 ते 70 बिघा जमीनचा माझा गट आहे हा. मंदिराच्या मागे, मंदिराच्या इकडे पुढं आणि जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत मशीनचा गोठा आहे. गाई म्हशी सगळे दूध जातं माझं 100-150 लिटर दूध जातं सकाळ संध्याकाळचं दूध. हा माझा फार्म हाऊस. मग आम्ही ऐकलं नाही शेवटी. मग आईने आम्हाला सांगितलं, इथं मशीनसाठी मी चारा टाकलेला होता, मोठमोठे खोंडे होते, मक्का होता इथं. गावकऱ्यांचं आम्ही मक्का कटिंग केला. माझ्या पुण्याने सांगितलं आज बाबांचा मुकुट काढायचा. त्याने आम्हाला सांगितलं, जागा आखून दिली. 300 ते 400 लोकांना, गावकऱ्यांना एकत्र केलं. 11:15 वाजता सकाळी हा महाकाल महाराजांचा मुकुट आम्ही जमिनीत खोदून हो, त्याच जागेवर जिथं मंदिराचं स्थान आहे त्याच जागेवर खोदून काढलेला आहे. त्याने फक्त आम्हाला जागा सांगितली की तुम्ही या इथं खोदा. गावकऱ्यांसमोर हा महाकाल महाराजांचा मुकुट आम्ही खालून जमिनीतून खोदून काढलेला आहे. देतो नंतर. या मुकुटाला त्याने अभिषेक केला. जास्त नाही, 3.5-4 फुटाच्या अंतरावर बाबांचा मुकुट येऊन गेला. 51 दिवसाचा टाइम तो याच्यासाठीच होता की ते हळूहळू वरती आई आणत होते. त्याच्यानंतर आम्ही बाबांचा इथून त्याने अभिषेक केला. अभिषेक केल्यानंतर आम्ही इथून डीजे बँड लावला, वाजत गाजत आम्ही आमच्या गावात हा बाबांचा मुकुट नेला. ऐकून घ्या. 1 आठवड्याभर माझ्या देवस्थानामध्ये घरात राहिले, त्या नव्या घरामध्ये जिथं मी 3 मंजिला बिल्डिंग केलेली. गावातले लोक, पंचकृषीतले लोक दर्शनाला यायचे. 7 दिवस राहिले. 8व्या दिवशी आईला कुठंतरी खटकलं ते सप्तशृंगी आईंना. अरे हे महाकाल आहेत, बाई माणसांच्या सावलीपासून यांना लांब ठेव. यांचं स्थान 3ऱ्या माळ्यावर केलं. 3ऱ्या बिल्डिंगवर केलं मी. 3ऱ्या माळ्यावर एका बेडरूममध्ये AC लावला. सगळा 5-6 दिवसांमध्ये बेडरूम तयार केला पूर्ण चांगला. तिथं CCTV कॅमेरा लावला आम्ही, कारण TV खाली लावायचो आणि लोकांचे रोजची दर्शन राहायचे. 100-150 लोक रोज दर्शनाला यायचे तिथं घरी, बाया यायचे. मग प्रत्येकाला आपण 3ऱ्या माळ्यावर कसं चढवायचं म्हणून आम्ही वरती कॅमेरा लावला, खाली TV लावला. मागच्या वर्षी किती श्रावण सोमवार होते? 5. या वर्षी 4च होते. हा मुकुट मी माझ्या 3ऱ्या माळ्यावर ठेवला. मागच्या वर्षी याच मुकुटाला जिवंत सर्प माझ्या घरात 1.25 महिना वेळा घालून बाबांच्या गळ्यात. 1 नाही 2 सर्प 3ऱ्या माळ्यावर. पहिल्या श्रावण सोमवारी आले आणि 5व्या श्रावण सोमवारी त्यांचे चालले गेले. कुठून आले आम्हाला माहित नाही. आणि अशी 1.25 महिना घरातच बसले. 2 सर्प वेळा घालून पूर्ण, कुठं घालायचे नाही, कुठं चालायचे. माझ्या घरात 1.25 महिना बसला. कुठून आले आम्हाला माहिती नाही. 5व्या सोमवारी त्यांचा कार्यकाल पूर्ण झाला. 1.25 महिन्याचा सोमवारचा श्रावण खूप महत्त्वाचे दिवस असतात. 1.25 महिन्यानंतर गायब झाले. आणि मग आमच्या मनामध्ये संकल्पना आली की आम्हाला इथे या स्थानावर मंदिर बनवायचं. या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, मंदिराला इंजिनियरनी, आर्किटेक्टनी कोणाकडनं आम्ही प्लॅन काढलेला नाही, कोणाचकडनं नाही. आमच्या परिवाराच्या मनामध्ये संकल्पना आली की आम्हाला सेम प्रतिकृती केदारनाथ बनवायचं आहे. हे मंदिर कोणाच्याच हेल्प नाही, कोणाकडनं या मंदिरासाठी देणगी रूपात 1 रुपया घेतलेला नाही. आम्ही करोड रुपयाच्या पुढे खर्च लागला. करोडपर्यंत आम्ही हिशोब केला. त्याच्यानंतर पुढे किती लागले आम्हाला माहीत नाही. 1 करोडच्या पुढे लागलेले. मंदिर फक्त 7 महिन्यामध्ये तयार झाले. विदिन 7 मंथ. अडथळा कुठलाच नाही.
फिजिकली, मेंटली आणि फायनान्शियली कुठल्याही गोष्टीचा अडथळा न येता भगवंताने आमच्याकडनं फक्त 7 महिन्यामध्ये हे मंदिर तयार करून घेतलेलं आम्हाला जाणवतं, रिअलाइज होतं का एवढी टेक्निक आमच्यामध्ये नव्हती. आमचे वडील आधीपासून शेतकरी. मी मिलिटरीत होतो, मला फक्त 5 महिने झालेले घरी यायला. मी व्हॉलेंटियर रिटायरमेंट घेतलेले, 20 वर्षाचा बॉन्ड कंप्लीट केला, 3 वर्ष वाढवले, असं 23 वर्ष करून मीही VRS घेतलं, व्हॉलेंटियर रिटायरमेंट. मला आता फक्त 5 महिने झालेले, 6 घरी यायला झालेले. हे भगवंताने आमच्याकडनं साक्षात करून घेतलेले सेम प्रतिकृती केदारनाथ आहे. जे लोक केदारनाथला जाऊन आलेले ते लोक अक्षरशः आम्हाला इथं सांगतात, दादा केदारनाथमध्ये काहीच फरक नाही, सेम टू सेम. एवढी टेक्निक आमच्यामध्ये नव्हती. झाली उद्याची आषाढी एकादशी, ही मागच्या आषाढी एकादशीची गोष्ट सांगतो मी, आताची जी आता गेली ही नाही. उद्या आषाढी एकादशी तो आज त्याच्या मम्मीला म्हणतोय आमच्या घरामध्ये, का ग मम्मी आपल्या घरात विठोबा महाराज आले तर म्हणे. आलं त्याच्या मनामध्ये विठोबा महाराज आले तर म्हणे. एवढ्यात त्याची मम्मी त्याला चिडवते, हा बेटा म्हणे तू कधी काय सांगतो कधी काय सांगतो, असं काय पण का म्हणे, असं त्याला चिडवायला लागली, कारण त्याचा शब्द खरा ठरायचा. संध्याकाळी आई साहेबांच्या आरतीला बसल्या माझ्या घरात सप्तशृंगी आई साहेब आल्या अंगात आणि सांगते, हो रे म्हणे तो तुझा शब्द ऐकला रे म्हणे, तो विठोबा तुझ्या घरी सकाळी ब्रह्ममुहूर्ताला येतोय म्हणे. माझ्या त्याच घरामध्ये बिल्डिंगमध्ये खालून, ज्या घरामध्ये माझं देवस्थान होतं, जमिनीतून खालून फरशी फोडून, जमीन फोडून वरती विठोबा महाराजांची मूर्ती जवळजवळ 1.5 फुटाची ते 2 फुटाची खालून वरती निघालेली. अशी नाही की खिशात घालून घ्या तिला, एवढी मोठी मूर्ती. मूर्तीच्या सोबत तुम्हाला एक दिवा दिसतोय, तो दिवाही माझ्या घरचा आहे. दिव्याची घड्याळ तुम्हाला कुठं सापडणार. 78 लाखाचं 3 मंजिला घरामध्ये फक्त 4.5 वर्ष मोजून राहिलो. 1.5 वर्षापासून पूर्ण घर आईला खाली करून दिलेलं त्या घरात त्रास नाही, कारण त्या घराचा आम्हाला पावित्र्यता पाडायचं होतं. म्हणून त्या घरामध्ये लांब पाय करून जेंट्स पण झोपला नाही, लांब पाय करून लेडीज पण नाही झोपली, आणि 3 फ्लोअरचे टॉयलेट बाथरूम यूज करत नाही. पूर्ण घरच सप्तशृंगी आईला खाली करून. ज्यांना दर्शनाला जायचंय ते तिथेही लोक दर्शनाला जातात. आईसाहेबांचा एक कुंकूंचा पाय ठेवलेला आहे, पंजा ठेवलेला आहे, असा तो पंजा 1.5 वर्षापासून मिटत नाही. कुंकू मिटला का त्याच्यावर ऑटोमॅटिक त्याचा येत राहतो. हा साक्षात्कार अद्भुत आणि अप्रतिम असं हे स्थान आहे. नाही तर लोक एवढंसं सोडत नाही. मी 78 लाखाचं घर सोडलं, 3 मंजिला, 2 करोड रुपयाची ही माझी जागा आहे. हायवेचं मंदिर, हायवेला बनवलेलं. लोक निघालं. घरामध्ये 8 लोक आहेत आमचे, 3 भाऊ, तिघांच्या मिसेस, आई आणि वडील. घरामध्ये हजबंड वाईफचं जमत नाही, नवरा बायकोचं. माझ्या घरामध्ये 8 लोकांच्या माइंडमध्ये सगळ्यांचा एकच माइंड राहिला, कारण कोणाच्या तरी माइंडमध्ये निगेटिव्ह विचार यायला पाहिजे होता. कारण भाऊ बाजी राहणार, तुम्ही तसं बांधा, आपली तिघण जमीन आहे, हायवेची जमीन का आपलं आठवत आहे. झालं, जमिनीचा पाय घातला असता कोणी. बांधताय मग एवढं काबरं बांधताय, छोटंसं बांधा, बाबांचा मुकुट तिथं ठेवा. तेही कोणाच्या माइंडमध्ये नाही आलं, जागेचंही कोणाच्या माइंडमध्ये नाही आलं, आणि 3 मंजिला घरी कोणाच्या माइंडमध्ये नाही आलं, कारण त्यांना आमच्याकडनं हे करून जाणवतं. ते आम्हाला ते जाणवतं की हे आमच्याकडनं करून घेतलेलं आहे, आमच्याकडनं नाही होणार होतं. हे 7 महिन्यामध्ये मंदिर तयार होणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे. हा साक्षात्कार आहे, मंदिराचा साक्षात्कार. बघा तुम्ही, लोक धागे बांधून जात आहे, बाहेर बघितलं मध्ये बघताय तुम्ही. हा लोकांना रिझल्ट भेटतोय, इच्छा पूर्ण होते. लोक म्हणता, आम्ही नाही बोलत, मंदिरात पाय टाकल्यानंतर एक व्हायब्रेशन जाणवतं मध्ये, एक पॉझिटिव्हिटी आणि एक वेगळी एनर्जी मध्ये जाणवते. झालं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझा पुतण्या बघतो ही लोकांच्या समस्या, आणि त्या लोकांनाही चांगल्या पद्धतीचा रिझल्ट भेटतो. कोणी 1-2 वर्षापासून सतत आजारी होतं, त्यांचंही काम मिटलं, जडापासून गेले, निघून गेली त्यांची बिमारी. कोणाचे लग्न संबंध घडत नाही, तशा लोकांचंही झालं, तेही लोक इथे येऊन गेले, संबंध घडले, संसार करायला लागले. ज्यांना मूलबाळ नाही झालं त्यांचंही काम झालंय. काय तेच आणि माझा पुतण्या होता बीटेकचा मुलगा, अनपढ मुलगा नव्हता, बीटेकला होता, 3ऱ्या वर्षाला, संभाजीनगर औरंगाबादला. आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा IAS IPS ची होती, कारण हुशार असा मुलगा. चांगल्या पद्धतीने आम्ही खेळून कुदून आलो, सापुताऱ्यावरनं चांगला एन्जॉय केला, खूप मस्ती केली 2-3 दिवस. आणि गडावर जाताना आमच्यासोबत हा साक्षात्कार केला. सोपं स्थान नाही, खूप अद्भुत आहे. श्रावण, हरतालिका, ऋषीपंचमी, 4 श्रावण गेले, पाय ठेवायला जागा नाही राहायची. आम्हाला भीती वाटायची. कशी भीती वाटायची? तिथं चेंगराचेंगरी तर नाही होणार का? पाय ठेवायला जागा नाही, जवळून रक्तासारखा हायवे जातोय. शेत जर माझे शेतात मंदिर आम्ही बनवले तर
भाविकांची बी जबाबदारी आमचीच होऊन जाते. काही घडलं प्रशासन आम्हाला विचार की मग तुम्ही काय मॅनेजमेंट केलं. आता लोक आम्हाला सांगताना आम्हालाही कळतं की दादा तुम्हाला जागा सोडू द्या ना, इकडेही मी ये, मागेही मी ये, इकडेही मी ये, इकडेच हायवे आहे ना फक्त. अजून वसरून गेले 1.5-2 बिघा त्याच दिलेलं आपलं आहे तरी काय होतं नाही आपल्याकडे होतं म्हणून आपल्याजवळ आला आणि आपल्याकडनं करून घेतलं. पैशाने विकत घेणारी गोष्ट राहिली असती तर आपला नंबर लागला असता का? भरपूर पडलेले होते आपल्यापेक्षा. हा साक्षात्कार आहे.